मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात, पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे। निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या अवकारिका या चित्रपटाचे। नेहरू नगर पिंपरी येथे शनिवारी ही जनजागृती करण्यात आली आहे। मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे। पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्स द्वारा अवकारिका हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वासा प्रत्येकाच्या मनामनात ठसवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही। या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्त्व तर अधोरेखित केलेच आहे, परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे। त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे। नेहरू नगर येथे पथनाट्य सादर करण्यात आले। यावेळी निर्माता दिग्दर्शक CA अरविंद भोसले, निर्माते अरुण जाधव, माजी नगरसेवक राहुल भोसले यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण पिंपरी चिंचवड शहरात झालेले आहे। या प्रसंगी बोलताना दिग्दर्शक अरविंद भोसले म्हणाले, स्वच्छता हा विषय पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। या विषयावर आम्ही चित्रपट घेऊन आलो आहोत आणि हा चित्रपट लोकांपर्यंत जावा यासाठी जुन्या पद्धतीचा वापर करत आहोत। आपण मराठी सिनेमामध्ये प्रमोशनसाठी खास एक वेगळेपण आणलेलं आहे। आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना, त्या अनुषंगाने आपण काय केले की जे आपले जे फोक होते, जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं, स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य यायची, आपल्याला बरंच काही ज्ञान शिकून जायची, संस्कार व्हायचे आपले। तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण त्या पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले। इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांच्याकडून प्रमोशन, कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे पोतराज म्हणा, गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत। सगळ्यांना ॲक्सेप्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू। सिनेमा, स्वच्छता, पर्यावरण, सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे। हा फार महत्त्वाचा विषय, हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी, वातावरण पोषक करण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा आम्ही घेऊन आले आणि नक्की बघा। मी सगळ्यांना विनंती करतो, 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय, तो आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो। नमस्कार, मी अरुण जाधव, मी या पिक्चरमध्ये ॲज अ प्रोड्युसर आहे। हा पिक्चर ॲक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे। कचरा समस्या कशी सॉल्व्ह होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये, आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे, लोक कसे समजतात, कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे। ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत, साफ करणारे ते लोक आहेत, पण हे लोकांच्या मनामध्ये कसं रुजवून द्यायचं यासाठी हा पिक्चर आहे। लहान मुलांनी पण हा बघितला पाहिजे, कारण जो चेंज येईल तो आपल्या लहान मुलांमधनं येईल। पिक्चर नक्की बघा, खूप रिव्हॉल्युशन लाईल पिक्चरमध्ये हा। आपल्या समाजामधून जे काही चेंजेस पाहिजेत कचरा समस्येसाठी आणि पर्यावरणासाठी, तर नक्की पिक्चर बघा। राहणार विठ्ठलनगर, नेहरू नगर, पिंपरी, पुणे 18 या ठिकाणी राहतोय। खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही 5 मिनिटाचा ट्रेलर पाहिला, अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय। मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहावा। या संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या नेहरू नगर म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे। या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे। आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे। मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता, कचरा, लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात, खरकटं सांडतात किंवा काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुंकतात। मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा। मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती, पण हा सिनेमा बघितला मी थोडा, तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर 100% लोकांमध्ये फरक पडणार आहे। लोक कचरा करणार नाहीत, बऱ्यापैकी
गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल तर थुंकणार नाहीत, कंट्रोलमध्ये येईल.